हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते. आज सकाळी सकाळीच तुमच्याशी मनोगत साधते आणि काहीतरी सांगायचं आहे म्हणूनच. आणि विशेष असं काही नाही. तर बरेच जण आजच्या स्टोरीच्या म्हणजे टायटल बघून खुश आहेत असं दिसतंय मला. आणि तुमचा हॅपीनेस हेच हवं आहे मला, बाकी काय. पण तुम्हाला मी खूप समजवलेलं सुद्धा आहे की आयुष्यात फक्त हॅप्पी राहून पण जमत नाही, त्याला दुःखाची किनार ही असावीच लागते. आणि मला जे दाखवायचं होतं, जो विरहाचा काळ, तो मी पटपट पुढे सरकवत आहे. आणि तुम्हाला मी जास्त त्रासही नाही दिला, बरोबर आहे की नाही. राणीकडून मी काहीच नाही दाखवलं, तिचे हाल नाही दाखवले, फक्त विरह दाखवला आहे. राणीला विरहाचा होणारा त्रासही नाही दाखवला. राणी तशी खमकी आहेच म्हणा, तिला मी पहिल्यापासूनच तशी खमकी ठेवलेली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत हसून पुढे जाणं हाच राणीचा स्वभाव आहे. एखाद्या नदीसारखं. नदी कशी थांबून राहत नाही, तुमचं तिकडं काहीही असू द्या, ती वाहतच राहते सोबत येणाऱ्या प्रत्येकाला घेऊन. आणि तसंच आपली राणी आहे. प्रत्येक परिस्थितीत ती पुढे चालत राहते आणि पुढे चालत राहते. आणि आता पुढचा एपिसोड तर खूप छान असणार आहे. आणि झालाय लिहून, करणारच आहे त्याला व्हॉइस वगैरे, पण अजून त्याला शेवटचा हात फिरवायचा आहे, भरपूर काम आहे. आणि राहिला प्रश्न की आता सगळेच म्हणणार ताई 2 एपिसोड टाका, ताई 2 एपिसोड टाका. पण माझ्यावर खूप वर्कलोड आहे आणि मी 2 एपिसोड नाही टाकू शकत. आज आम्ही प्रवासाला निघालो आहे. सुट्टी आहे ना, कालही सुट्टी होती, आजही सुट्टी आहे आणि आम्ही प्रवासाला निघालो आहे. त्याच्यामुळे परत कधी येऊ काही सांगता येत नाही. आणि स्टोरीविषयी बाकी म्हणायचं तर रोहित राणी आता जवळ यायला जास्त काळ लागणार नाही. आणि मेघनाचा राहिला विषय, तर मेघनाचं स्वप्न पूर्ण होतं की नाही हेही आपण बघूया. पण तुम्हाला काय वाटतं हो, मेघनाचं स्वप्न पूर्ण होईल का? रोहित तिला घास टाकेल का? आपला रोहित किती हट्टी आहे माहीत आहे. त्याच्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी त्याला आवडत नाहीत, हो ना. त्याच्यामुळे सगळी परिस्थिती ही एकंदरीत अशी आहेच. आणि इथून पुढे तुम्हाला जर रोहित राणी बघायचे आहेत, ते रोहित राणी तुमच्यासमोर लवकरात लवकर येतील. आणि आणखीन काय सांगू, म्हणजे हे मी घेणार नव्हते सकाळी सकाळी, पण 4-5 कमेंट्स वाचल्या हॅप्पीवाल्या. आणि मग म्हटलं चला, मला लगेच तुमच्याशी तिथं बोलता येत नाही ना सगळ्यांसोबत, म्हणून मग म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं हितगुज करूया. आणि आता प्रतिलिपीवर पण धुमाकूळ उठला आहे स्टोरीमुळे. आम्ही तुम्हाला अनफॉलो करू, आम्ही असंच करू, आम्ही स्टोरी वाचणं बंद करू. म्हणजे हे बर्डन झालं लेखकावरचं. तुम्ही लेखकांवर विश्वास दाखवा. आणि मी नाही असं म्हणणार की ही फक्त स्टोरी आहे आणि तुम्ही इतकं लाईटली घ्या, नाही, तसं नाही होत. कारण आपल्या प्रत्येकाला मन आहेत. मी कालच गाणं म्हटलं ना, काहे को दुनिया बनाई. मन कशाला बनवलंस देवा, आणि त्या मनामध्ये भावना कशाला निर्माण केल्यास. तसं आपल्यामध्ये भावना आहेत आणि या भावना आणि आपल्याला डिस्टर्ब करतात. आणि आपल्या मनावर आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण जे वाचतो, जे डोक्यात घेतो, त्याचा परिणाम होतो. आता माझ्या मानसशास्त्राचा अभ्यासही खूप चांगला आहे, त्यामुळे मी प्रत्येकाचं मन जाणून घेऊ शकते. प्रत्येकाच्या मनाला सगळ्या अँगलनं आपण समजून घेऊ शकतो. असं नाही की स्वतःचाच हट्ट सुरू ठेवा आणि स्वतःच्याच हट्टाप्रमाणे करून घ्या, नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये सुद्धा अनेक व्यक्ती असतात, बरोबर की नाही.
आपण असं नाही म्हणू शकत की ती व्यक्ती माझ्यापेक्षा सेपरेट आहे, पण प्रत्येकाच्या आतमध्ये सुद्धा अनेक पर्सनॅलिटी असतात आणि या पर्सनॅलिटी आपण समजून घेतल्या पाहिजेत. ना की आपण जर समोरच्या एकाला समजून घेत नाही तर त्याच्या आतल्या पर्सनॅलिटींना काय समजून घेणार आहोत? नाही समजून घेऊ शकत. एका वेळी माणूस अनेक भूमिका निभावत असतो. जर स्त्रियांचंच घेतलं तर ती एकाच वेळी आई असते, सून असते, पत्नी असते, मुलगी असते, काकी असते, कोणाची वहिनी असते आणि पत्नीसुद्धा असते. ती एकाच वेळी इतक्या भूमिका निभावत असते. तसंच पुरुषांचंही असतं. प्रत्येकाचं तसंच असतं. ऑफिसच्या ठिकाणी वेगळं असतं, कामाच्या ठिकाणी वेगळं असतं. त्यामुळे इतक्या सगळ्या व्हर्साटाईल पर्सनॅलिटी त्याच्या आतमध्ये असतात आणि त्या व्यक्तींना समजून घ्यावंच लागतं आपल्याला. सगळ्यांना हे नाही जमत. त्याच्यामुळे अशा व्यक्ती एककली, हट्टी आणि मला जगाचं काही देणं घेणं नाही, माझ्या मनासारखं झालं म्हणजे बास, असं नाही, असं होत नसतं. मग अशा व्यक्ती समाजापासून दूर जातात, एककली होतात, स्वार्थी म्हणतात त्यांना. असो, तर तो विषय आपला इथे नाहीच. पण मला इतकंच म्हणायचं होतं की मी माझ्या स्टोरीच्या माध्यमातून मेघनाला दाखवलं आणि एक चांगला व्हिलन रंगवला आणि व्हिलनशिवाय स्टोरीला सुद्धा मजा नसते. सगळं गोड 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 नाही, ते वर्णासारखं पानसट लागतं. आणि यानंतरसुद्धा मला एक चांगली स्टोरी लिहायची आहे, पण मला वेळच मिळेना झाला आहे. मी आहे या स्टोरीतून बाहेरच पडत नाही आहे. त्याच्यामुळं मला असं होतं आहे. जवळजवळ 4 महिन्यांपासून मी प्रयत्न करते, मला ती स्टोरी रन करायची आहे, पण होत नाही आहे. असो, डोक्यात विषय आहे, मी ती करणार आहे. आणि कोणती हो आपली ती बलात्कारानंतरचं प्रेममधली तिचा पण सेकंड पार्ट येणार आहे. माझ्या डोक्यात आहे ते आणि मला ते करायचंच आहे. त्यात जुळी मुलं आहेत आणि त्यात मला स्कोप आहे स्टोरी लिहायला पुढे, तेही मला करायचं आहे. आणि रुद्रदामिनीचं नाही सांगू शकत मी, करेन पण थोडासा वेळ लागेल, कारण विचार करायला तरी वेळ हवा की नाही सांगा बरं. विचार करायलाच वेळ नाही आहे. खूप कामं आहेत, माझ्या पण स्कूलची कामं आहेत, इकडची तिकडची, घरची सासरची सगळी कामं आहेत, मुलांची कामं आहेत. त्याच्यामुळे मला थकवा पण हल्ली खूप यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मला नाही जमत आहे, तरीसुद्धा करते. जे काम हातात आहे ते बंद पडू नये म्हणून मी करते. मला नाही आवडत असं काम अर्धवट ठेवायला. काम पूर्णच झालं पाहिजे आणि ते शानदारपणेच पूर्ण झालं पाहिजे, असा माझा हट्ट असतो. आणि आणखीन एक गोष्ट, काल तुम्ही सगळ्यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल थँक्यू. आणि मी खरं तर मग काल शुभेच्छांचा व्हिडिओ बनवायला हवा होता. बरेचसे यूट्यूबर्स पोस्टमध्ये टाकतात शुभेच्छा एक फोटो टाकून, पण का कुणास ठाऊक तुम्हाला सांगू, माझ्या स्टेटसलासुद्धा कधी याच्या शुभेच्छा, त्याच्या शुभेच्छा, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा असलं काहीच नसतं. कारण मी माझ्या कामालाच देवपूजा मानते. वर्क इज वर्शिप. त्यामुळे मला शुभेच्छा देणं होतच नाही आणि माझ्या तोंडातच ते येत नाही कोणाला द्यावे शुभेच्छा म्हणून. ॲनिव्हर्सरी, बर्थडेच्या देते कोणाकोणाला, कारण मोबाईलमध्ये इतर गोष्टी बघणं होत नाही. कायम आपल्याच कामात असते आणि इतर कामंही भरपूर असल्यामुळे दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जात नाही. पण मला असं वाटतं की काम हीच देवपूजा, ईश्वर पूजा आहे आणि त्याच्यामुळे मी अशा शुभेच्छा कधीच नाही दिल्या. देत असेल तर फक्त महाशिवरात्रीच्या, बरं का, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देते मी आणि स्टेटसही ठेवते शंकराचं वगैरे, कारण माझी खूप श्रद्धा आहे शंकरावर. असो, कारण शंकर म्हणजे मोक्षाची देवता, मुक्तीची देवता. आणि आपण मरणार आहे हे जर लक्षात ठेवलं ना, की मग माणूस नीट चालतो, सरळ चालतो. लोकाला वाटतं आपण पृथ्वीचे स्वामी बनूनच इथं आलो आहे की काय, पण जाऊ दे. आणि बाकी मला काय सांगायचं होतं, स्टोरीविषयीच सांगायचं होतं की आजचा भाग छोटासा झाला, कंटाळा पण आला आहेच की. आणि 2-2 एपिसोड तुम्ही मागता, तुमचं प्रेम मी समजू शकते, पण विचार करून मागत चला. समोरच्याची देण्याची पात्रता आहे आणि मी देते, मी देणार म्हटलं की देते, पण तुम्ही फार हट्ट करता. आता हट्ट करणं तुमचं काम आहे आणि हट्ट पूर्ण करणं माझंही काम आहे.
पण असू द्या, मलाही समजून घ्यायचं, चिडचिड करायची नाही. ओके. आणि रोहित राणीमध्ये मी पुढचं काही सांगणार नाही, फोडणारही नाही स्टोरी, पण इथून पुढचे पार्ट छान असतील. आणि आत्तापर्यंतची रोहित राणीची ऐकली नाही अशी भन्नाट स्टोरी तुम्ही इथं ऐकू शकता. आणि खूप छान असेल ती, कारण इंटरेस्ट वाढणार आहे स्टोरीमधला. कारण आता स्टोरीमधला छोटासा विलन आता आलेला आहे, माहिती की नाही, मिस्टर राणा आलेला आहे. आणि आता तो या स्टोरीमध्ये सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे तर खूप छान स्टोरीला 4 चान लागणार आहेत आता आपल्या. त्याच्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा. ओके, पेशन्स ठेवून स्टोरी वाचा. शेवटी काय होणार आहे हे माहीतच आहे ना आपल्याला. मग आपण 1-2 एपिसोडमध्ये स्टोरी एंड नाही करू शकत, आणि मला ते आवडत नाही. हो की नाही. डायरेक्ट पहिलं पान उघडलं की शेवटचं पान असं होतं का हो कधी? असं कधीही होत नाही. त्याच्यामुळे सगळं आपल्याला वाचावंच लागतं, तरच ते पूर्ण आपल्याला समजतं, डोक्यामध्ये उतरतं. आणि ऑफिसवाला लवविषयी म्हणायचं तर आता मला माफ करा, कारण आता एवढी रॉयल गँग गेली की मी तीसुद्धा स्टोरी पळवणार आहे. आणि त्या स्टोरीमध्ये सुद्धा मी थोडासा गॅप घेईन आणि पुढे जाऊन त्या स्टोरीमध्ये सुद्धा इंटरेस्ट येणार आहे. पण आता आर्यन आणि स्वीटीची आणि ह्या सगळ्याच मुलांची मुलं मोठी दाखवायची, त्यांचं प्रेम प्रकरण दाखवायचं, तर तन्वी अर्जुन म्हातारे होणार. काय करू मी? प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की मी काय करू, की इथं स्टोरी स्टॉप करू. आता बघा, आता अर्जुन 56 आहे, तन्वी 55 आहे. निदान 20 वर्षाचा जरी काळ दाखवायचा म्हटला ना, तरी अर्जुन सर 77वर जातील. मग मी काय करू? म्हातारे अर्जुन सर दाखवू का? कसं वाटेल तुम्हाला ते? मग त्यांचा रोमॅन्स वगैरे काही नाही दाखवता येणार. आणि मग त्यांची नातवंड मोठी झालेली आणि त्यांची लव्ह स्टोरी असेल, प्रिन्सेसची, एंजलची, कुहूची, अशी लव्ह स्टोरी रंगेल. पण मी काय करू सांगा आता तुम्हीच. असं झालं आहे, मला पेच पडला आहे. मग तुमची परवानगी असेल तर मी इथं स्टोरी स्टॉप करू शकते. आणि जर अर्जुन सरांना म्हातारं बघायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता की मी नक्की काय करू. तर असं आहे ते. कारण काय होतं माहिती आहे का, माझ्या डोक्यात राहत नाही इतकं सगळं लिहित असल्यामुळे. कुठलं काय राहत नाही. आणि आपल्यातले काही हुशार वाचक आहेत, ते काय करतात माहिती आहे का, मन लावून ऐकत असतात. ते चांगले स्टुडंट असतात बरं का. मन लावून ऐकत असतात. पण त्यांना ते लगेच मला विचारतात, ताई असं कसं झालं? आता आर्यनची मुलं जर इतकी मोठी झाली तर अर्जुन सर म्हातारे व्हायला हवे होते, असं होतं. आता त्या दिवशीच रोहित आणि राणाचा बर्थडे एकाच दिवशी आला, तर त्यांनी लगेच कॅल्क्युलेशन केलं की म्हणजे ॲक्च्युली माझ्या डोक्यात होतं ते, मी विचार करत नाही असं नसतं, पण मला ते जुळवतच आलं नाही तिथं. त्याच्यामुळे मिसमॅच झालं. आणि रोहितचा आणि राणाचा बड्डे एका दिवशी आला, तर त्या लगेच म्हणाल्या, रोहितचा बर्थडे तर फेब्रुवारीमध्ये होता, मग असं कसं झालं? राणीचा मुलाचा आणि त्याचा बड्डे एका दिवशी कसा आला? असं होतं आहे. पण त्यांनी एवढं समजून घ्यायला हवं की द्यायचं ना सोडून काही गोष्टी. आता पिक्चरमध्ये तुम्ही बघताच की आकाशातून फुलं पडतात, तो अचानक तिथून उड्याच मारतो, कुठून तरी गायबच होऊन येतो. म्हणजे हे असं कसं? अरे म्हणजेच दिग्दर्शकाच्या मनात जे असतं, जे डायरेक्टरला दाखवायचं असतं ते तो दाखवतो. आणि काही मनाला न पटणाऱ्या गोष्टीसुद्धा आपण पटवून घेतो. हो ना? असं कुठं होत असतो का सांगा बरं? इतका वेग असतो का कुठल्या तरी माणसाला, प्राण्याला असू शकतो, पण माणसाला ते फायटिंग वगैरे करताना किती उंचावरून उड्या घेतात. हो ना? मग हे कसं शक्य आहे? भूतासारखं मनुष्य उड्या घेतो टी व्हीमध्ये. तर स्टोरीमध्ये दिनांकाची इकडे तिकडे झाली म्हणून काय झालं, एवढं तुम्ही समजून घ्यायला हवं की नाही? पण त्याचं काय आहे ना, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला किंवा स्टोरीमध्ये कमेंट्स द्यायला चान्स नसतो ना, म्हणून इथं कमेंट द्यायला चान्स मिळाला की काहीही बोलते तू उगीचच. तर असो, मला एवढंच सांगायचं होतं. आणि माझा शेवटचा प्रश्न ऐका. अर्जुन सरांची स्टोरी
मी पुढे रन करू का थोड्या गॅपनंतर? आता थोडीशी मी संपवणार आहे ती आणि थोड्याशा गॅपनंतर मी संपवू का? आणि नंतर जर सुरू करायची असेल, रिपीट सुरू, माझं नीट आहे का, स्टोरी रिपीट सुरू करायची असेल तर अर्जुन सर म्हातारे झालेले असतील. हा, पण त्यांचा रुबाब वगैरे आहे तोच राहील, फक्त म्हातारे झालेले असतील तर ते आवडेल का? तरच मी मुलांची एंजल, कुहू, प्रिन्स, प्रिन्सेस, आरवचा मुलगा आहेच, यांची लव्ह स्टोरी सुरू करू शकेन. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला बाय, आणि स्टोरी एन्जॉय करा. आणि हो, आणखीन एक, आता मला नावच माहीत नाही पण खूप ताईंनी मला सुपर थँक्स दिले आहेत. म्हणजे त्यांना एपिसोड आवडला की त्या थँक्स देतात. आणि थँक्सचं बटन जे आहे ते आपल्या एपिसोडच्या खालीच असतं, 3 बिंदू असतात आणि तिथं जर तुम्ही क्लिक केलं किंवा वर दिसू शकतं किंवा हार्टचं चिन्ह येतं आणि त्याच्यामध्ये यस लिहिलेला असतो आणि ते सुपर थँक्स आहे. एपिसोड जास्तच आवडला असेल तर द्यावी अशी अपेक्षा नाही. तुम्ही मला कमेंट्समध्ये थँक्यू म्हणता, लव यू म्हणता, तेच माझ्यासाठी खूप आहे. पण नंतर काहीजण मेसेज करून विचारतात की ताई सुपर थँक्सचं बटन कुठे आहे, आम्हाला तुम्हाला सुपर थँक्स म्हणायचं आहे. जर म्हणायचं असेल तर म्हणू शकता, ॲज यू विश, कंपल्शन नाही. तर ते बटन कुठे असतं? 3 बिंदू असतात, तिथे जाऊन चेक करा. किंवा वरतीसुद्धा त्या लाईनमध्ये शेअरचं लाईन असतात, लाईकचा लाईन असतो, डिसलाईकचा लाईन आहे ना, तिथं तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. आणि ज्यांनी मला सुपर थँक्स दिलेले आहेत, ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे, काही जणांनी मेंबरशिप खूप आधीपासून घेतलेली आहे आणि ते टिकून आहेत, थँक्यू सो मच माझी मेंबरशिप घेतल्याबद्दल. आणि मेंबरशिप म्हणजे काय असतं सांगू? मेंबरशिप जर तुम्ही घेतली आणि मी जर व्हिडिओ, माझ्याकडे ऑप्शन असतात, व्हिडिओ प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, अनलिस्टेड आहे की ओन्ली मेंबर. तर मी कधीच ओन्ली मेंबर ना तो करत नाही, कारण सगळ्यांना शक्य नसतं मेंबरशिप घेणं. ही मेंबरशिप फ्री नसते, विकत घ्यावी लागते, काहीतरी आय थिंक 60 रुपये देऊन असतं महिन्याचं काहीतरी, पण तसं नाही. तर चला ठीक आहे, सगळ्या व्ह्यूवर्सना थँक्यू. आणि आणखीन काय बोलू? ओके, सुपर थँक्ससाठी थँक्यू आणि बाय, लव यू. आणि तुमच्यासाठी हे एक माझं आवडतं छोटंसं गाणं. लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, वही आग सीने में फिर जल पड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है. कुछ ऐसे ही दिन थे कि जब हम मिले थे, चमन में नहीं फूल दिल में खिले थे, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, कोई काश दिल पर मेरे हाथ रख दे, मेरे दिल के टुकड़ों को एक साथ कर दे, मगर ये है ख्वाबों ख्यालों की बातें, कभी टूट के चीज़ कोई जुड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है. रोहित राणीमध्ये हे सॉन्ग मी घेणारच आहे, पण मला पाऊस बघितला की हेही गाणं प्रचंड आठवतं. चला, थँक्यू.